12 वाजले. सगळं आवरून निघायचं म्हटलं आणि रुद्रांशचं मध्येच. तर आता 12 वाजले. तर आता काम करायला किती वेळ लागतो काय माहित नाही. फोटो वगैरे पण काढायचे आहेत आणि भरपूर कामे आज. हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आज जायचं आहे बाहेर. आज खूप जास्त काम आहे. तर सगळं आवरलेलं आहे. रुद्रांश पण दारात उभा राहिला निघण्यासाठी. तर चला निघूयात. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यासाठी बेल आयकॉन आहे ते बघा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला. सावकाश चला. सो आम्हाला कितीला 10-10:30 वाजता निघायचं होतं. शेवटी 12 वाजले. सगळं आवरून निघायचं म्हटलं आणि रुद्रांशचं मध्येच. तर आता 12 वाजले. तर आता काम करायला किती वेळ लागतो काय माहित नाही. फोटो वगैरे पण काढायचे आहेत आणि भरपूर कामे आज. सो आता फोटो वगैरे काढले. पासपोर्ट साईजचे फोटो पाहिजे होते आणि आत्ता काढले. आणि आत्ता झेरॉक्स वगैरे पण काढायचे आहेत. तर त्यासाठी थोडा वेळ थांबले. तर आता मी बरंच लांब आलो आहे त्याच्यासाठी. जवळपास नव्हतं. तर रुद्रांश काय खाणार आहे? काय खाणार आहे आता? डोसा खाणार आहे. डोसा खाणार आहे. पिझ्झा खाणार आहे. पिझ्झाच्या दुकानात जाऊ. पिझ्झाच्या दुकानात. आता हा किती वेळ लागतो माहित नाही. मोठी किती एक मिनिट. थांब रे थांब. चल समोर. चल चल समोर. त्या साबणी घ्यायला चल. इकडे इकडे आधी इकडं बाळा. आधी साबणी घ्यायला ये. साबण घे. ह्या घे. मी तुला सांगते काय काय घ्यायचं ते. ह्या घे. ह्या घे. 6 घे. ह्या साबण घे 6. मोजून घे. हिकडच्या ह्या ब्ल्यू कलरच्या. हा घे. 6 घे. 2 3 नाही नाही ह्या घे. ह्या घे. ह्या खालच्या घ्या. ती एक घे. तो नको. पलीकडचा घे. पलीकडचा घे. हा तो घे. नाही नाही हा हा घे. मोजून टाक. 2 3 4 आणि 5 बस. चल. सो आता आलो बाहेर जाऊन, कारण की खूप जास्त कामं होते बाहेर. जास्त व्हिडिओ पण नाही काढणं झाला. तर आत्ता आलो. आत्ता रुद्रांशला पाहिजे कोल्ड्रिंक्स. घे. थांब सावकाश. एक मिनिट. मग नंतर मार्केटमध्ये पण खूप जास्त खरेदी केली. मोबाईल वगैरे मी वरी नाही काढला, कारण की थोडा वेळच काढला. आणि मग मार्केटमधली सगळी खरेदी झाली. काही किराणा वगैरे पण भरला. तर मग नंतर घरी आलो. घरी यायला आम्हाला 4 वाजले. नंतर मग चहा वगैरे केला. आणि मग नंतर मी सकाळी बाजरीची भाकरी बनवून ठेवली होती. तर मग मला बाजरीच्या भाकरीसोबत मला बेसन खूप आवडतं. तर मग म्हटलं आज संध्याकाळच्याला ह्यांना अंड्याची पोळी बनवायची होती. तर मग मी म्हटलं मला शिळं बेसन पण खूप आवडतं.
तर म्हटलं चला आता रात्रीच्याला बनवणार होते, म्हणजे सकाळी पण थोडं राहतं आणि बाजरीच्या भाकरीसोबत बेसन खूप छान लागतं. तर म्हटलं चला आता बेसन बनवूयात. तर मग मी सगळ्यात अगोदर कांदा कट केला, बेसनाला फोडणी घातली, जिरे, मोहरी, कांदा. मग कांदा छान परतून घेतला. त्याच्यानंतर कांदा छान परतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये टाकलं तिखट थोडंसं जास्तच टाकलं. नंतर ते पण छान तेलामध्ये मिक्स करून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर तेलामध्ये परतून घेतली आणि थोडीशी वरतून टाकण्यासाठी ठेवली. आणि मग त्याच्यामध्ये नंतर पाणी टाकलं. मग पाणी छान गरम होऊ द्यायचं. कधी पण बेसन करताना पाणी छान उकळलं ना तरच आपल्याला बेसन नंतर त्याच्यामध्ये हटवून घ्यायचं. अशात बरेच दिवस झालं बेसन नव्हतं बनवलं, तर म्हटलं आजचं बेसन बनवूयाच. मग म्हटलं बेसन बनवलं. पाणी गरम होस तर पीठ चाळून घेतलं, कारण की अगोदर जरी आपण चाळून ठेवलेलं असलं ना तरी पण एकदा बेसन हटताना चाळून घेतलं म्हणजे गाठी वगैरे नाहीत होते. आणि आपण जेव्हा असं बेसन हटतो ना, कोणी गाठीचं बेसन, ह्याला गाठीचं बेसनच म्हणतात, तर गाठीचं पण बेसन असतं आणि कोणी पीठ अगोदर भिजवून ठेवतं. तर ते बेसन मला अजिबात नाही आवडत आहे. त्याच्या गाठी वगैरे नाहीत होत, पण त्याची टेस्ट एवढी खास नाही होते. जशी की ह्या बेसनाची टेस्ट खूप भारी होती, म्हणजे गाठी बेसनाची. ह्याला थोडंसं म्हणजे गाठी वगैरे राहतात, त्या आपल्याला व्यवस्थित फोडून घ्यायच्यात. तर मी अगोदर थोडं करून पीठ टाकलं, पण नंतर मग जेवढं मी घेतलेलं होतं ना मग एकत्रच टाकून दिलं. म्हटलं आपण नंतर ह्याच्या गाठी वगैरे फोडून घेऊयात. आणि आपल्याला हे थोडंसं माझ्याकडनं पीठ जास्त झालं, मला थोडंसं पातळ करायचं होतं, पण म्हटलं आता चाळून ठेवलेलं पीठ परत डब्यात कशाला भरायचं, म्हणून मग मी म्हटलं जाऊ दे घट्ट होईल. तर मग मी सगळ्या त्याच्या गाठी वगैरे फोडून घेतल्या, जेवढ्या फोडता येतील तेवढ्या, थोड्याफार राहिल्या होत्या. आणि नंतर त्याला झाकण घालून 1-2 मिनटं झाकण घालून ठेवलं. नंतर मग त्या गाठी वगैरे छान विरघळत आहेत. मग नंतर झाकण काढल्याच्या नंतर पण थोड्याशा गाठी राहिलेल्या होत्या, त्या अजून एकदा आपल्याला मिक्स करून फोडून घ्यायच्या आहेत, बघू शकता. मग परत एकदा मी फोडून घेतल्या आणि अजून मला ह्याला 1-2 मिनटं करून अजून 1-2 वेळेस झाकण घालून ठेवायचं होतं, म्हणजे आपलं बेसन पण छान शिजतं, कच्चं वगैरे नाही राहते. आणि ज्या गाठी वगैरे असतात ना त्या पण फुटून जात आहेत. एकदम आपल्याला कमी गॅस ठेवायचा आहे. तर मी परत एकदा झाकण घातलं आणि नंतर अजून एकदा आपल्याला परतून घ्यायचे. तर थोडंसं पातळ असेल तर ह्याला तेल छान सुटतं, तर हे थोडंसं घट्ट होतं, त्याच्यामुळं तेल थोडंसं कमीच सुटले, जास्त तेल नाही सुटलं बेसनाला. तर बघू शकता आता आपलं बेसन झालेलं आहे तयार, मस्त झालंय. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर चला आता बेसन आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. बघू शकता एकदम मस्त बेसन झालेलं आहे.